बनवणार आहे अंडाकडे. आपण त्यासाठी 2 अंडे घेतले. 2 अंडे आधी आपण उकडून घेतले. त्याच्यानंतर आपण याचे उकडल्यानंतर याचे आपण शिट्टे काढून घेऊ. शिट्टे काढल्यानंतर याला थोडं चिरून आपण फोडणी द्यासाठी आधी कांद्याचं प्युरी करून घेतली. देन टमाटोची प्युरी केली. कांदे बारीक चिरून घेतला 1 कांदा. देन त्याच्यानंतर आलं आणि लसण याचा पेस्ट घेऊन घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. अंड्याला मी अशा चिऱ्या मारलेल्या आहेत. याला आता आपण फ्राय करू. अशा प्रकारे आपण थोडं ऑइल टाकलेलं आहे कढईमध्ये. याला थोडं गरम होऊ देऊ आणि अंड्याला हलक्या हाताने असं सोडून देऊ, जेणेकरून ते थोडं गोल्डन ब्राऊन झालेलं हवं आणि ते हलक्या हाताने असं राऊंड फिरवावे. हे बघा आता आपले एक गोल्डनमध्ये होत आहे. अजून याला आपण थोडं फ्राय करून घेऊ शकतो. सगळ्यात आधी आपण अंडे जेव्हा उकडतो त्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून अंडे उकडवले की ते व्यवस्थित उकडतात. सगळ्यात आधी आपण जिरं, मोहरी, त्याच्यानंतर कांदा, हे फ्राय त्याला आपण कांद्याला थोडं गोल्डनमध्ये येऊ देऊ आणि त्याच्यानंतर कांद्याची प्युरी, आलं, टोमॅटोची पेस्ट टाकून याला व्यवस्थित फ्राय करू. याच्यामध्ये आधी मी थोडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, जेणेकरून ते जळलं नाही पाहिजे. तुम्हाला ते खाली ब्लॅकमध्ये दिसत असेल ते अंड्याचं, काही हरकत नाही. अंड्याचं तिथे जळल्यावर जळला, पण त्याच्यामध्येच भाजी करू घरी असते. तर आता आपण याच्यामध्ये आलं आणि लसणाचा पेस्ट टाकू अशा प्रकारे. हे बघा, याला व्यवस्थित होऊ देऊ. देन त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे ते सोडून देऊ. याला थोडं ब्राउनिश होऊ दे. मी यामध्ये टोमॅटोची प्युरीसुद्धा टाकलेली आहे आणि आता याला व्यवस्थित थोडं तेल फुटेपर्यंत गरम करूया. याला व्यवस्थित थोडं फ्राय होऊ दे. त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर ठेवू. थोडी हळद टाकू, तिखट, धनिया पावडर, याला व्यवस्थित फिरवून घेऊ सगळं टाकल्यावरती आणि याला 5 ते 10 मिनिट झाकणार. 5 मिनिट झाकण ठेवून त्याला वाफेवरती होऊ देऊ. वाफेवरून काढल्यावरती आपलं याला पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण आता यामध्ये आता एक सोडून देऊ. याला 5-10 मिनिट झाकून ठेवू आणि देन त्याच्यानंतर पाणी सोडून ठेवून देऊ. शिजलेले आहे. आपण आता याला गॅस बंद करून देऊ आणि याला थोड्या वेळाने आपण जेवण करायला घेऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग.